माय न्यू ब्लॉग। तर फ्रेंड्स, आज आम्ही मंदिरामध्ये चाललो होतो कारण आज हरतालिकेची पूजा करायची होती। मी तरी काही पूजा करत नाही हरतालिकेची, पण सगळ्यांसोबत म्हटलं मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊन यावं, त्यासाठी आम्ही चाललो होतो। तर ताईंची गाडी आली आणि त्यामधूनच आम्ही आता इथे निघालो। तर आता सुरुवातीला सगळ्या बसत होत्या गाडीमध्ये, आम्हाला चालतच जायचं होतं, पण ताई म्हणाल्या पाऊस पण आहे आणि जाऊया गाडीतून। तर आता आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरामध्ये, चप्पल वगैरे साईडला काढून ठेवलं आणि आम्ही आता निघालो मंदिरामध्ये। तर इथे मला मैत्रिणी चिडवत होत्या की तुम्ही ब्लाऊज शिवलं म्हणून तुम्ही तुमचे व्हिडिओ टाकणार का? तर मी म्हटलं हो, मी शिवले म्हणून मीच सगळ्यांना सांगते की मी शिवले ते तुम्हाला मी आता शिवलेलं दाखवते। तर आता मी मंदिरामध्ये पोहोचले आणि बघा मंदिरामध्ये काही म्हणजे गर्दी वगैरे नाही। आम्ही थोडासा वन साईड पदर घेतलाय, तर मी साडीची प्लेटच करायला येते। तर आता इथे मैत्रिणी पूजा करून घेतील आणि आम्ही थोडंसं साईडला बसेन आणि त्यांची पूजा झाल्यानंतर मग आम्ही सुद्धा देवाची थोडीशी पूजा करून घेईन आणि मग आरती करेन। तर आता इथे मैत्रिणी बसलेल्या आहेत पूजा करण्यासाठी आणि बघा पूजा कशा करतात। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंझुनती नवपुरे चरणी घागरिया। जय देव जय मंगल मूर्ती, ओ दैवाज मूर्ती। दर्शन मात्रे मन कामे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्रीनाथ मूर्ती। दर्शन मात्रे मन कामे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देवी हरतालिके सती पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ध्यान दीप कळके। जयदांगी वसनी दासी माय राशी पाय, चहा कर्पूर निरंजन समर्पयामि, धूपम दीपम समर्पयामि। घाली लोटांगणावर दिनचरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन मणे नमा। त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव सर्वं मम देव। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्धं सकलं परस्मै नारायणाय तं समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गणपती बाप्पा मोरया। ओम नमः शिवाय। चल आमच्या इकडं नेहमी माहिती आहे, आता उखाणे पण घ्या एक एक। यांच्याकडे नेहमी असतो काही भांडे घासा धुणं धुवा। शीतलता आता झाली मोठे असले तर पीक नाही तर नाही। आमच्याकडे काय घ्यावाच लागतो, घरात बाहेर दारात घेतात। आम्ही तेवढं नाही घेत, जर मोठे टाकून देते आता हे पाणी काय। हो घरात बाहेर दारात पदर घ्या। माझ्या जवळ पण आहे, पण मी माझ्या अशाच कलरची सेम, पण मी नाही आणली।
नवीन वाटते ना काहीतरी. जरा पूजा वगैरे झाली. त्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू पण आम्ही लावलं आणि थोड्याशा आम्ही रील्स बनवल्या. आता एवढी छान साडी वगैरे घातली, एवढं छान तयार झालो तर रील्स 1-2 बनतातच ना. त्यामुळे मग इथे रील्स बनवल्या. या रील्स मी शॉर्टमध्ये टाकते, तर फ्रेंड्स तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर मस्त असा आजचा दिवस गेला आणि मी आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला हरतालिका पूजेचाच दाखवते. तर हाच खूप इम्पॉर्टंट आहे ना. आणि आज सुद्धा आज ना मंदिरामध्ये आमच्या गणपती पण येणार आहे. तर तो म्हणजे कारण का माहिती आहे का, उद्या आमच्या फौजी लोकांना टाईम नाही भेटला वेळेवर गणपती बाप्पांना आणायला, म्हणून तर ते आजच आणून ठेवतायत आणि मग उद्या बसवतील बरोबर मुहूर्ताच्या टायमिंगला. तर आता इथे सगळे आम्ही उखाणे घेतोय. इथे स्वप्नाली ताईंना आम्ही डबल उखाणा घ्यायला लावला. पहिला त्यांनी एक घेतला, परत त्यांना आम्ही एक डबल घ्यायला सांगितला. झाडझुंबराचं, फुलुंबराचं, कडी टाकाची, लेक लाखाची, पाटीलवाडा, पाटील म्हणता नाव द्या, नाव पाचोपाचं, हळदी कुंकाच्या लिल चंदन पाट, विलास पाटलांचं नाव घेते, रुपये लागले 360. बापरे, घे नाव घे पहिले. साडी नेसली फॅशनची, पदर घेतला साधा, गोरखराव माझे कृष्ण, मी त्यांची राधा. वा मला नाही येत. हरतालिकेच्या पूजेसाठी नेसली मी साडी छान, हरतालिकेच्या पूजेसाठी नेसली मी साडी छान, राहुल पाटलांचं नाव घेते, तुमचा ठेवून मा. आता पूजा झाली हरतालिकेची आणि आता आम्ही घरी चाललोय. आधी सांगा साड्या कधी बोलवता, मग मला विचार. तर फ्रेंड्स आजचा दिवस असा मस्त मजेत गेला. त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं जी काही मी बाही वगैरे शिवलं ते तर तुमच्यासोबत शेअरच केलं नाही मी ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स दाखवते बघा, अशा पद्धतीने मी ही बाही शिवून तयार केली होती. एकदम सोपी साधी पद्धत आहे. मी याचा फुल ब्लॉग माझ्या दुसऱ्या चॅनलवरती फ्रेंड्स टाकेनच. मला थोडासा टाईम कमी भेटतोय त्यामुळे मग ते व्हिडिओ सेंड वगैरे करता येईनात, पण मी ना सगळे व्हिडिओ तयार करून ठेवलेत. मी एका टायमिंगमध्ये सगळे टाकून देईन, त्यावेळी तिथं तुम्ही बघू शकताय. तर आता इथे मी एक छोटंसं हे बटरफ्लायसुद्धा करून घेतलेलं, जे की मला पाठीमध्ये लावायचं होतं. तर हे सुद्धा मी पहिल्यांदाच केले फ्रेंड्स, मी असं कधीच म्हणजे केलं नव्हतं. तर बघा आता इथे पाठीमध्ये मी लावून घेतले. वरती थोडीशी दोरी पण लावली, कारण गळा वगैरे उतरू शकतो, जास्त डीप आहे ना. आणि खाली असे मग एक छोटंसं बटरफ्लाय करून लावलं. तर फ्रेंड्स आजच्या दुपारच्या लंचमध्ये पुरी आणि छोले होते. आमच्या दोघांसाठी मी थोडीशी मिसळ आणि चपाती आणि छोले. तर फ्रेंड्स आजचा हा ब्लॉग इथंच थांबवते. भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.